ऑनलाईन औषध विक्री विरोधात धुळ्यात मूकमोर्चा, औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. ऑनलाईन औषध विक्री विरोधात साक्रीत औषध विक्रेत्यांचा मूकमोर्चा, तहसीलदारांना निवेदन. महापालिकेची आर्थिक लूट करणाऱ्या कचरा ठेकेदाराविरुद्ध ठाकरे शिवसेनेची पोलिसात तक्रार. आणि राज्य सरकारच्या खुल्या प्रवर्गाबाबतच्या नव्या निर्णयाला संविधान संरक्षण समितीचा तीव्र विरोध. ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक डिस्काउंटला आळा घालावा, तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देशाला वाचवावं, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवार दिनांक 20 मे रोजी धुळे शहरातून औषध विक्रेत्यांनी मूकमोर्चा काढत तीव्र आंदोलन केलं. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी बंदला धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मोर्चाला नगरपट्टी रस्त्यावरील केमिस्ट भवनपासून सुरुवात झाली. पारोळा रोड, जुनी महापालिका, झाशी राणी चौक, नवीन महापालिकेमार्गे मोर्चा क्युमाइन क्लबजवळ दाखल झाला. मोर्चेकऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक व बॅनर घेत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यात ऑनलाईन रुग्णांचा जीव वाचवा, औषध कसे घ्यावे हे कोण सांगणार, आपल्या नियमित फार्मसी दुकानावरूनच औषधी खरेदी करा, ऑनलाईन दवाई विक्री हद्दपार करा, अटी व सवलती नव्हे, योग्य औषध महत्त्वाचे, केंद्र सरकारने मांडला ऑनलाईनचा बाजार, केमिस्टचे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आदी फलकांचा समावेश होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात इंटरनेट फार्मसी ई पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच केंद्र शासनाने लागू केलेले GSI 817A दिनांक 28 ऑगस्ट 2018 आणि कोविड काळातील GSR 220A दिनांक 26 मार्च 2020 हे आदेश मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली. औषध विक्रेत्यांच्या मते ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध खरेदी, बनावट औषधांचा धोका, चुकीच्या औषधांचा वापर आणि सवलतीच्या नावाखाली होणारी अनियमित स्पर्धा यामुळे पारंपरिक औषध व्यवसाय अडचणीत आला आहे. ग्रामीण व शहरी भागातील लहान औषध विक्रेत्यांचं अस्तित्व धोक्यात येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बंद दरम्यान अत्यावश्यक वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत यासाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांकडून आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असंही निवेदनात नमूद करण्यात आलं होतं. आंदोलनामुळे शहरातील अनेक औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश भगत, सचिव शांतीलाल पाटील, उपाध्यक्ष प्रशांत कोठावदे, सय्यद इरफान अली लियाकत, निलेश रुनवाल, अमित पवार, विजय दुग्गड, हेमंत परदेशी आदींसह औषध विक्रेते, फार्मासिस्ट व व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 20 मे रोजी सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या आव्हानानुसार धुळे जिल्हा सर्व केमिस्ट बांधवांनी बंद ठेवून आज ऑनलाईनच्या विरोधात हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या सरकारकडे एवढ्याच आहे की ऑनलाईन जी विक्री होते ती समाजासाठी फार घातक आहे. हा बंद किंवा हा मोर्चा नफा वाढवण्याच्या उद्देशाने नाही, समाजामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनहेल्दी नार्कोटिकचे ड्रग असो, NDPS ॲक्ट खाली असो, MTPचे गोळ्या असो, बरेच व्यसनाला अधीन पडतील असे औषधे उपलब्ध होत आहे. हे आम्ही सरकारला मागच्या 8 वर्षापासून सांगितलं आहे. मागील 3 वर्षापासून आम्ही निवेदनं देतो आहे. सरकारने याची दखल घेतलेली नाही, म्हणून आम्हाला लाक्षणिक संप हा 1 दिवसासाठी करावा लागतो आहे. जर आज आमच्या मागण्या सरकारने काही समजून घेतल्या, आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही इथे थांबू आणि जनतेच्या सेवेसाठी हजर राहू. जर याला सरकारने न्याय दिला नाही तर हा मोर्चा पुढील जे काही आम्हाला आदेश असतील त्या मार्गाने आम्ही जे काही असेल तो बंद पाळणार आहोत.
कुठल्याही रुग्णाला आज पण त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, क्रिटिकल हॉस्पिटल म्हणा, आम्ही त्यांना या मोर्चापासून बाहेर ठेवलं आहे. कुठल्याही रुग्णाला आज पण जर इमर्जन्सीमध्ये औषधे लागतील, आमचे कार्यकारिणीचे सर्व सभासदांचे नंबर आम्ही प्रकाशित केलेले आहे. FDA डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांना दिले. कोणालाही आवश्यकता वाचेल आम्ही त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत जे काही औषधे लागतील ते पुरवणार आहोत. हा लढा आमच्या सरकारविरुद्ध आहे, आमच्या रुग्णांशी हा लढा नाही आहे. रुग्ण आमचे अन्नदाते हे आम्ही समजू नये, त्यांना आम्ही वेठीवरती धरणार नाही. पण हा कुठेतरी न्याय, कुठेतरी जस्टिफिकेशन आमच्या केमिस्ट बांधवांना मिळाला पाहिजे. ऑनलाईनमध्ये फार मोठमोठे सेक्टर, मोठमोठे गव्हर्नमेंट कंपन्या, बाकीच्या कंपन्या आल्या आहेत. त्या अनुषंगाने हा जो छोटा विखुरलेला छोटासा एक केमिस्ट समाज आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशात आज आपल्याकडे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहे, जर अशीच परिस्थिती राहिली तर कदाचित आमचे हे जे केमिस्ट बांधव आहे त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ शकते. त्यांच्या आज जीवनामरणाच्या, त्यांच्या पोटाच्या प्रश्न आहे, म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे. जनतेला आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या या बंदला सहकार्य करावे व आमची बाजू समजून घ्यावी. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. देशभरात वाढत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, इंटरनेट फार्मसी आणि ई पोर्टलच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला साक्री तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साक्री तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढून तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं. ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध व्यवसाय धोक्यात येत असून रुग्णांच्या आरोग्याशी देखील गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला. केंद्र शासनाने GSI 817A दिनांक 28 ऑगस्ट 2018 तसेच कोविड काळातील GSI 220A दिनांक 26 मार्च 2020 हे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. साक्री शहरातून काढण्यात आलेल्या या मूकमोर्चात सुमारे 120 औषध दुकानदार सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन सादर करण्यात आलं. मोर्चाचं नियोजन साक्री तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यावेळी राजेंद्र सोनवणे, वैभव बोरसे, भालचंद्र कोठावदे, रामदास माळी, अतुल देसले, योगेश ठाकरे, भागवत शाह, गजानन पाटील, राकेश देसले आणि कुलदीप खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मी महाराष्ट्र न्यूजसाठी संजय सूर्यवंशी, साक्री. 20 मे रोजी अखिल भारतीय औषध व्यावसायिकांनी जो बंद पुकारलेला आहे, तर हा बंद आमच्या नफ्यासाठी नाही, तर हे जनतेचं जे आरोग्य त्याचं हित जोपासलं जावं. बनावट औषधं जे ऑनलाईनच्या माध्यमातून आज सगळीकडे पसरत आहेत, तर ती बंद व्हावी यासाठी आम्ही हा बंद पाळलेला आहे. कारण औषध ही खूप संवेदनशील गोष्ट आहे, लोकांच्या आरोग्याशी, जीवनाशी निगडीत गोष्ट आहे, आणि ती जर अशी ऑनलाईन पद्धतीने मिळत असेल तर भविष्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स वाढल्याशिवाय राहणार नाही, सेल मेडिकेशन वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा जेव्हा इमर्जन्सी लागू होते किंवा जेव्हा आपत्कालीन व्यवस्था येते, त्यावेळेला आता जवळचा केमिस्ट जो असतो ना, आरोग्य व्यवस्था, तो सांभाळत असतो. आणि हा आरोग्य दूत हा प्रशिक्षित आहे, जो कायद्याच्या चौकटीमध्ये अधिकृत वितरकाकडून औषधं घेतो आणि आपल्यापर्यंत पोहोचत असतो. तर गव्हर्नमेंटने, सरकारने जी ऑनलाईन व्यवस्था सुरू झालेली आहे औषध विक्रीची, ती बंद करावी. त्याच्यानंतर जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे कॉर्पोरेट आहेत त्यांनी भरघोस डिस्काउंट देणं सुरू केलेलं आहे, तर ते बंद करावं. कारण ते बंद केल्याने आज 12.5 लाख केमिस्ट ज्या व्यवसायावर अवलंबून आहेत, तर त्यांचं उद्या काय होईल. तर ही महत्त्वाची गोष्ट आज आम्हाला माध्यमातून हा बंद करून, मूकमोर्चा काढून शासनाला आम्ही निवेदन देणार होतो की हेच निवेदन दिलेलं आहे, या गोष्टीमध्ये विचार करावा आणि आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचावं. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. कचऱ्याचं वजन वाढविण्यासाठी ट्रॅक्टर आणि कचरा संकलन करणाऱ्या वाहनांमध्ये माती, डेब्रिज टाकून महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध ठाकरे शिवसेनेने धुळे शहर पोलिसात तक्रार दिली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की महापालिकेत भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंटला वार्षिक 18 कोटी रुपये दराने कचरा संकलनाचा ठेका दिला आहे.
मनपा ठेकेदाराला 100 घंटागाड्या, 36 ट्रॅक्टर, 1 पोकलँड डंपर ई वाहने बंधनकारक केली आहेत. मात्र कचरा संकलनासाठी ठेकेदार निम्म्याच वाहनांचा वापर करतो. 208 टन कचरा संकलनाचा ठेका असताना काही अधिकाऱ्यांनी संगनमताने ठेकेदार हा 270 टन वजन दाखवित आहे. सुक्या कचऱ्याचा दर जास्त असल्याने त्यामध्ये माती, बांधकाम मटेरियल टाकून वजन वाढविलं जात आहे. गेल्या 2 महिन्यात तब्बल 4-5 वेळा ठेकेदार हा माती भरताना आढळून आला. मनपात सभागृहात देखील यावर चर्चा झाली आहे. महापालिकेची आर्थिक फसवणूक ठेकेदार करीत असल्याने ठेकेदार आणि यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, प्रशांत ठाकूर यांनी पोलिसात दिली आहे. धुळ्याचा कचरा ठेकेदार अत्यंत मुजोर झालेला आहे. काही केल्या ऐकत नाही. तो रोज चोऱ्या करताना सापडतोय. म्हणजे कचरा ठेका हा आपण दर दिवसाला 2 लाख रुपये खर्च करत होतो आणि 2 लाख रुपये देण्याची दानत पण नव्हती महापालिकेची आणि अवकात पण नव्हती. पण अशा वेळी पूर्वीचा ठेका रद्द केला, कारण की नवीन ठेकादारांना 5 लाखात द्यायचा होता रोजाने आणि त्या 5 लाखांमधून कमीत कमी 2.5 लाख रुपये पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी धुळ्याचे यांना वाटा पाडायचा होता. हेच वारंवार सिद्ध होतं आहे. आज देखील कचरा ठेकेदाराला गरुड कॉम्प्लेक्समध्ये रंगे हात पकडले, काल देखील पकडले, परवा देखील पकडले. रोज सोशल मीडियामध्ये या बातम्या येत आहेत, परंतु या आयुक्त कापडणीसला त्याची लाज लज्जा राहिलेली नाही. त्याला इज्जतपेक्षा पैसा जास्त प्यारा झालेला आहे. नाहीतर आत्तापर्यंत एखाद्या इज्जतदार अधिकाऱ्याने हा ठेका केव्हाच रद्द करून टाकला असता. मला प्रश्न आहे या शहराच्या आमदारांना, ते इतकं नाक लावून बोलतात ना की विरोधक तोडीपाणी करतात, हे करतात, ते करतात. मग हा ठेकेदार जो धुळ्याची लूट करतोय, हा पैसा धुळेकर जनतेचा आहे आणि मालमत्ता करामधून, पाणीपट्टी करामधून हा पैसा महानगरपालिकेला जातो आणि तुम्ही अशा या कचरा ठेकेदार उधळताय, किंवा तो तुम्ही तुमच्या खिशापर्यंत आणताय. हा आमचा वारंवार आरोप आहे. जर तुम्हाला चाड असेल धुळेकरांची, थोडीशी तुम्हाला लाज असेल, तर हा ठेका रद्द करावा आणि धुळेकरांनी या जाचक ज्या दरामधून आणि या जे पद्धतीचं काम चाललं आहे लूटमार, त्याच्यापासून धुळेकरांना वाचवावं अशी नम्र विनंती करतोय. आज आम्ही नाईलाजास्तव धुळे शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि आम्ही सांगितलं आहे की या कचरा ठेकेदाराने धुळेकरांना अक्षरशः लूटमार चालवली आहे. त्यांचा हक्काचा पैसा तो चोरतोय. या कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकण्याऐवजी तो माती टाकतो आहे, डेब्रेज टाकतो आहे वजन वाढवण्यासाठी आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. म्हणून आमची आर्थिक फसवणूक होते धुळेकरांची आणि म्हणून तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी लावा आणि आमची फिर्याद दाखल करून घ्या अशी विनंती करण्याकरता आम्ही आज इथे आलो होतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत नुकत्याच घेतलेल्या नोकर भरतीतील खुल्या प्रवर्गाबाबतच्या निर्णयाचं धुळे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातील उच्च गुणवत्तेच्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून डावलून केवळ त्यांच्याच आरक्षित प्रवर्गात सामावून घेण्याच्या सरकारच्या कथित निर्णयाला विरोध दर्शवित संविधान संरक्षण समिती आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. या निर्णयामुळे संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली होत असून हा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि दुजाभाव करण्याचा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या आरक्षणाच्या मूळ उद्देशाला आणि गुणवत्तेलाच यामुळे हरताळ फासला जात असल्याचा आरोप यावेळी व्यक्त करण्यात आला. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेलं एक सविस्तर निवेदन धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आलं. शासनाने हा वादग्रस्त निर्णय तात्काळ रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, प्राचार्य बाबा हातेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पंडित गोसावी, बबन वानखेडे, दीपकुमार साळवे, महेंद्र पाटील, मनोहर मोहिते, पंडितराव बेडसे, भगवान वाघ, कॉम्रेड पोपटराव चौधरी, श्रीकृष्ण बेडसे, विजय भांबरे, छोटूलाल मोरे, धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते. तो निर्णय असंविधानिक तर आहेच,
परंतु संपूर्ण मागासवर्गीयांना मनुस्मृतीप्रमाणे मनुवादप्रमाणे चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे त्या वर्गामध्ये बांधून टाकण्याचा एक निर्णय आहे. त्या निर्णयामध्ये आतापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून असा निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेला नव्हता. मागासवर्गीय म्हणजे एकूण देशाच्या 85% लोकसंख्या ही इतर मागासवर्गीय असून त्यांना दिलं जाणारं आरक्षण हे 51% आहे आणि 15% लोकांसाठी 50% खुल्या प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं जातं. 49% त्या खुल्या प्रवर्गामध्ये आरक्षण हा मुळातच मुद्दा न्यायाच्या आणि समतेच्या तत्वानुसार बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद केलेला आहे. म्हणजे इक्वलिटी फॉर ऑल, खालच्या पिछड्या घटकांना वरती येण्यासाठी हे आरक्षण आहे. परंतु हे आरक्षण सत्ताधारी सरकारच्या पोटात दुखतंय आणि त्यांनी मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्ग बंद करणे म्हणजे राहिलेल्या 15% लोकांना निव्वळ 49% आरक्षण देणे आणि 85% बहुजन मागास समाजाला 51% बांधून ठेवणे हा निर्णय शोषण करणारा मनुस्मृतीने प्रेरित झालेल्या घेतलेला आहे. त्या संदर्भात या समाज व्यवस्थेमधून बाबासाहेब आलेत. त्या समाज व्यवस्थेची पार्श्वभूमी असल्यामुळे या देशातील वंचित समाजाला सुधारलेल्यांच्या बरोबर आणावयाचे असेल तर काय करावं लागेल याचा विचार करून आणि नेहरूजींची संमती घेऊन बाबासाहेबांनी घटनेत 17व्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली आणि मागासवर्गीयांसाठी 14व्या कलमाने आरक्षणाची तरतूद केली. ही तरतूद करत असताना बाबासाहेबांनी मागासवर्गीयांना सरकारने विशेष सवलतीची व्यवस्था करावी हे 16व्या कलमामध्ये आणलं आणि त्यामुळे मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण आणि नोकरीमध्ये लागल्यानंतर प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन याची तरतूद केली. ही बाब मनुवादी लोकांना ही पसंत पडलेली नाही आणि म्हणून त्यांनी जसं जमेल त्या पद्धतीने मागासवर्गीयांना मागे रेटण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये जे कॅबिनेटची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये या सरकारने असा निर्णय घेतला की गुणवत्तेच्या आधारावर एखादा मागासवर्गीय स्पर्धेमध्ये सर्वोच्च जरी असला तरी त्याला खुल्या प्रवर्गामधून नोकरीला घ्यावयाचं नाही. त्याची मागासवर्गीयांच्या यादीमध्ये त्याचं नाव ढकलायचं. याचा परिणाम असा होणार आहे की जे सुधारलेल्या समाजाचे केवळ 15% लोक आहेत त्यांना 50% आरक्षण मिळणार आणि मागासवर्गीय SC, ST, VJ, NT, OBC धरून जे एकूण 85% आहेत त्यांनाही 49% मिळणार. अशा प्रकारची ही तरतूद आहे. याचा निषेध करा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.